नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की इयत्ता 6वीचा अभ्यासक्रम बदललेला आहे आणि या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी विषय इतिहास यातील पहिला पाठ इतिहासाची साधने या पाठाचा स्वाध्याय. तर या व्हिडिओमध्ये प्रश्नांची उत्तरे अगदी व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेली आहेत. अगदी सोपी आणि सुटसुटीत अशी उत्तरे दिलेली आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. त्याचबरोबर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया. यातील प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये 1. वर्धमान महावीर यांची शिकवण रिकामी जागा या ग्रंथातून मिळते. आता या ठिकाणी पर्याय आहेत उपनिषदे, ब त्रिपिटके, क आगम साहित्य आणि ड संयम साहित्य. तर यातील योग्य पर्याय आहे आगम साहित्य. दुसरा आहे भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय आहेत अरण्यके, ब वेद, क ब्राह्मण ग्रंथ, ड उपनिषदे. तर यातील योग्य पर्याय आहे ब वेद. ब प्रश्न आहे योग्य जोड्या लावा. आता या ठिकाणी गट अ आणि गट ब दिलेला आहे, तर आपण ब गटामध्ये डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत. तर पाहूया. पहिला आहे लिखित साधने, याची योग्य जोडी आहे ब परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने. 2. भौतिक साधने, याची योग्य जोडी आहे क नाणी शस्त्रास्त्रे. 3. मौखिक साधने, याची योग्य जोडी आहे अ लोकगीते. प्रश्न दुसरा, संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये इतिहासाची साधने कोणकोणती आहेत? भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. आता यामध्येच ब प्रश्न आहे चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडते ते लिहा. आता या ठिकाणी पहिलं चित्र हे भौतिक साधनांमध्ये मोडेल. दुसरं हे नाण्याचं चित्र आहे, तर हे देखील भौतिक साधनामध्ये मोडेल. त्यानंतर तिसरं आहे शिलालेख, तर हे लिखित साधनामध्ये मोडेल. हा शिलालेख भौतिक साधनामध्ये देखील मोडू शकतो कारण आपण तो डोळ्याने पाहू शकतो, परंतु त्यावरती मजकूर लिहिलेला आहे म्हणून हे लिखित साधनामध्ये देखील मोडत असते. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये 1. इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनांमधील फरक स्पष्ट करा. तर पाहूया. लिखित साधने, त्यामध्ये 1. ही साधने लिहून ठेवलेल्या स्वरूपात उपलब्ध असतात. तर मौखिक साधने, ही साधने लिहून ठेवलेली नसून ती तोंडी परंपरेने पिढ्यानपिढ्या जतन केलेली असतात. 2. लिखित साधने, याची उदाहरणे आहेत शिलालेख, ताम्रपट, ग्रंथ, परकीय प्रवाशांची वर्णने, शासकीय कागदपत्रे इत्यादी. तर मौखिक साधनांची उदाहरणे लोककथा, ओव्या, पोवाडे, लोकगीते, दंतकथा इत्यादी. 3. लिखित साधने, यातून तत्कालीन भाषा, लिपी आणि राज्यव्यवस्थेची अचूक माहिती मिळते. तर मौखिक साधने, यातून लोकांचे जीवन, समजुती आणि संस्कृती समजण्यास मदत होते. दुसरा आहे भौतिक साधनांची नावे लिहून त्यांचे इतिहासाच्या अभ्यासातून महत्त्व लिहा. याचं उत्तर आहे भौतिक साधनांमध्ये ताम्रपट, शस्त्रे, शिलालेख, जुनी नाणी, भांडी, दगडी किंवा धातूच्या मूर्ती तसेच जुन्या इमारती, किल्ले, मंदिरे, पानवटे इत्यादींचा समावेश होतो. भौतिक साधने त्या काळातील माणसांची जीवन संस्कृती, परंपरा, खेळ, कला आणि विज्ञान यांची माहिती देतात. ही साधने इतिहास संशोधनात प्राथमिक साधने म्हणून मानले जातात. प्रश्न तिसरा, आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकेल ते लिहा. उत्तर आहे वृत्तपत्रे, फोटो, मासिके, चित्रपट, ऑडिओ रेकॉर्डिंग, संगणक व इंटरनेट, व्हिडिओ यांसारखी आधुनिक काळातील साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकतील. प्रश्न चौथा, त्यामध्ये एखादी जुनी वस्तू जसे मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्रे, खेळणे इत्यादीवरून मानवी जीवनातील बदलाची कोणती माहिती मिळते?
उत्तर आहे या सर्व वस्तूवरून त्या काळातील माणसांचे जीवन, संस्कृती, खेळ, परंपरा, कला, विज्ञान यांची माहिती मिळते. ब प्रश्न आहे पुढील तक्ता पूर्ण करा. तर यामध्ये शहराचे किंवा ठिकाणाचे नाव, वस्तू संग्रहालयाचे नाव आणि वैशिष्ट्य दिलेले आहे. तर शहराचं नाव आहे मुंबई, वस्तू संग्रहालयाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. वैशिष्ट्य प्राचीन शिल्पे, नाणी, चित्रे व ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह. शहराचं नाव आहे पुणे, व वस्तू संग्रहालयाचं नाव आहे राजा दिनकर केळकर संग्रहालय. आणि वैशिष्ट्य आहेत दैनंदिन वापरातील वस्तू, वाद्य, शस्त्रे व कला वस्तूंचा संग्रह. त्यानंतर शहराचं नाव आहे नागपूर, वस्तू संग्रहालयाचं नाव आहे मध्यवर्ती संग्रहालय आणि याचं वैशिष्ट्य आहे विविध पुरातत्वीय वस्तूंचे संग्रहालय. प्रश्न 5वा मराठा मिलिटरी लँडस्केप्स या नावाने जाहीर केलेल्या 12 किल्ल्यांची आंतरजालाच्या मदतीने नावे शोधा. आता या ठिकाणी आपल्याला शब्दकोड दिलेला आहे, ज्या ठिकाणी सोडून दिलेला आहे. तर किल्ल्यांची नावे पाहूया. रायगड, सालेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, राजगड, प्रतापगड, तोरणा, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि जिंजी ही नावे आपल्याला या शब्दकोडामध्ये मिळतील. तर आलं लक्षात. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. इयत्ता 6वीच्या बदललेल्या सिलेबसनुसार प्रत्येक विषयाच्या व्हिडिओजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जर क्लिक केलं तर त्या विषयाचे स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.